अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग 10वी व 12वी मुलांची परीक्षा चालू झालेली आहे. तर मुलं बघा, 10वी 12वी परीक्षा आली की मुलांना ताण तणाव मुलांना तर येतच असतो, त्याचबरोबर आईवडिलांना पण तेवढंच ताणतणाव येत असतं. पण बघा, काही अशी मंत्र स्तोत्र आहेत की हे जर आपण मंत्र स्तोत्र योग्य वेळेमध्ये योग्य वेळेस जर आपण केले तर ह्यांचे आपल्याला केलेला अभ्याससुद्धा लक्षात राहतं आणि आपण लिहिताना सगळं काही आपल्याला स्मरण होतं. तर ही सेवा कोणती कोणती आहे ते सगळं सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे उद्या जे काही मी व्हिडिओ टाकेन ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा, 10वी 12वीच्या मुलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. जर तुमची परीक्षा आता जवळ आलेली आहे, 10वी 12वीचे मुलंसुद्धा करू शकतात. MPSC UPSCचे मुलं जे काही एक्झामसाठी तयारी करतात ते मुलंसुद्धा ही सेवा करू शकतात. आणि पहिलीपासून तर 9वीपर्यंतचे जे मुलं आहेत त्यांच्या परीक्षेसाठी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो. ही सगळ्यांसाठी ही सेवा आहे. पण विशेष म्हणजे 11वी आणि 12वी हा टर्निंग पॉईंट असतो आपल्या जीवनाचं. करिअरसाठी महत्त्वाचा हा 12वी आणि 10वीचा हा वर्ष असतो. म्हणून ह्या मुलांनी जास्त जर मनाभावाने सेवा केली तर त्यांना चांगले रिझल्ट भेटतात आणि हेच रिझल्ट आपल्याला आपल्या आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. कोणत्याही एक्झाम देताना, कोणत्याही डिग्री घेताना फक्त आपल्याला 10वी 12वीचेच मार्क धरले जातात. तर हे आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत हेच आपल्याला सोबत राहणार आहे. म्हणून हे 10वी आणि 12वीला एवढं महत्त्व आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, परीक्षेच्या अगोदर 28 दिवस आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली बसून 28 वेळा प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचायचं आहे. आणि असे केल्याने आपल्याला आध्यात्मिक तर प्रगती होतेच होते आणि आपल्याला केलेला अभ्यास लक्षात राहतं आणि आपली बुद्धी तेज होते. म्हणजे प्रज्ञावर्धन स्तोत्र हे कार्तिकेय स्वामीचं स्तोत्र आहे. आणि प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचल्याने जसं कार्तिक स्वामी सौर्य बुद्धिवान बलवान होते तसेच मुलं बनतात. आता बघा, आपल्याला ही सेवा 28 दिवसाची 28 वेळा हा स्तोत्र आपल्याला म्हणायचा आहे. आणि हे औदुंबरच्या झाडाखाली बसून म्हणलं तर त्याचे अजून जास्त रिझल्ट आपल्याला भेटतात. आता आपल्याला परीक्षेच्या वेळेस आपल्याला सोबत घेऊन जाण्यासाठी परीक्षेच्या 2 दिवस आधी ही सेवा आपल्याला करायची आहे. पण आपल्याला दररोज जे काही आता मी मंत्र सांगणार आहे हे मंत्र 10-15 किंवा 20 किंवा अर्धा तास लागेल हे मंत्र आपल्याला पाठ करायला म्हणायला रोजचं. तर हे मंत्र तुम्ही म्हणून अभ्यासाला सुरुवात करा. तुम्ही केलेले मंत्र अभ्यास सगळं लक्षात राहील. बघा, मी सरस्वती मंत्र आणि गणपती मंत्र आज सांगणार आहे. सरस्वती माता ही विद्येची देवता आहे, गणपती हे बुद्धीचे देवता आहे. बुद्धी आणि विद्या हे दोन्हीही जर आपल्याला चांगले असले तर आपण केलेला अभ्यास सगळं स्मरण असतं. म्हणून या देवतांना आपल्याला विनंती करायचं आहे. 2 सफेद रुईचे फुलं आपल्याला माहितीच आहे. सफेद रुईचे 2 फुलं घ्यायचे आहेत. 21 दुर्वा घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला म्हणजे दसऱ्याला 2.5 पानं जे घेतलेलं आहेत, आपट्याचे 2.5 पानं आपण ठेवलेलं आहे महाराजपासून, ते आपट्याचे पानं थोडीशी रक्षा हे एका हातामध्ये घ्यायचं आहे. आणि ते 2 फुलं आणि 21 दुर्वा हातात घेऊन आपल्याला खालचे मंत्र म्हणायचा आहे. गणपती स्तोत्र हा एक वेळेस म्हणायचा आहे. गणपती अथर्व शीर्ष हे 11 वेळेस म्हणायचं आहे. आणि सरस्वती स्तोत्र 11 वेळेस म्हणायचं आहे. त्याचबरोबर प्रज्ञावर्धन स्तोत्र 3 वेळेस म्हणायचं आहे. श्री स्वामी समर्थ मंत्र 11 माळी जप करायचे आहेत. आणि नित्यसेवातील सर्व मंत्र 1-1 माळ किंवा 11-11 वेळेस म्हणायचं आहे.
हे सगळे मंत्र नित्यसेवामध्ये आहेत. 11 माळी आणि एक 11 वेळा किंवा एक माळ किंवा 11 वेळा हा मंत्र जप करायचा आहे. रामरक्षेमधलं 34वा श्लोक 11 वेळा म्हणायचा आहे. मारुती स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आहे. कालभैरव स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आहे. आणि जे काही आपण फूल हातामध्ये घेतलेलं आहे, हे सगळे मंत्र म्हणताना ते फूल आपल्या हातातच ठेवायचं आहे. आणि ते एका लाल कपड्यामध्ये ते फुलं बांधून घ्यायचं आहे आणि ते रात्रभर स्वामींजवळ किंवा गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ ठेवायचं आहे. आणि परीक्षेत जाताना ते जो लाल कपड्यामध्ये जुडी बांधलेली आहे ती सोबत घेऊन जायचं आहे. परीक्षेत जाताना ते सोबत घेऊन जायचं आहे. ते मंत्र त्या गणपती बाप्पाला स्मरण करून त्याच्यावरती आपण ते मंत्र जप केलेला आहे आणि ते मंत्रित फुलं झालेले आहेत. तर अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे. तुम्ही ही सेवा करून पहा. आणि परीक्षेला जाताना ही सेवा आपल्याला, उद्या परीक्षा आहे म्हणजे आज संध्याकाळी केलं तरी चालेल. आणि हे जे काही मी मंत्र सांगितलेलं आहे हे दररोज आपल्याला पाठणामध्ये ठेवायचं आहे. हे मंत्र पाठ करून आपल्याला अभ्यासाला बसायचं आहे. आणि स्मरणशक्ती तर वाटते आणि केलेला अभ्यास सगळं आपल्या लक्षात राहतं आणि आपल्याला काय लिहायचं काय नाही लिहायचं ते सगळं समजतं. तर ही छोटीशी सेवा होती, तुमच्याशी शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा. आणि जास्तीत जास्त फॅमिली ग्रुपमध्ये व्हिडिओ हा शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही सेवा पोहोचेल. आणि दुसऱ्यांचे या सेवामुळे कोण्या मुलांचं भलं झालं असेल तर ते पुण्यसुद्धा तुम्हाला लागेल. तर